उपासाचा लाडू ज्याच्यामध्ये शिंगाड्याचं आणि साबुदाण्याचं पीठ प्रामुख्याने आहे. काय करायला लागते कृती? काही नाही, भाजलेलं शिंगाड्याचं पीठ आणि साबुदाण्याचं पीठ आहे ते तुपावर मिक्स करून घ्यायचं, थोडंसं कोमट करून घ्यायचं. तेवढं लागेल? हो लागेल. त्याच्यामध्ये साबुदाणा पीठ. बरं, याचं प्रमाण किती घेतलंय आपण? 1 वाटी. त्याच्यानंतर शिंगाड्याचं पीठ. बरं, याचं आणि साबुदाण्याच्या पिठाचं प्रमाण सेम आहे? हो. बरं, ठीक आहे. दोन्ही मिक्स करून घ्यायचं. घ्या. हे भाजलेलं असल्यामुळे जास्त भाजायची गरज नाही आता त्याला. बरं, ठीक आहे. म्हणजे भाजून पीठ करून घेतलेलं आहे, त्यामुळे फक्त तुपात मिक्स करायचं आहे ते. बरोबर. पुढे काय करायचं आता? हे झाले मिक्स? तर हे मिक्स झालेलं आहे. पॅन खाली उतरायचा. घ्या. आणि काय गार करत ठेवायचं. आणि थोडं कोमट व्हायला पाहिजे पीठ, म्हणजे मग त्याच्यामध्ये सगळं आपण मिक्स करू शकतो. उपासाच्या लाडूसाठी लागणारे मिश्रण आपण गार करून घेतलंय. पुढे काय करायचं? आता ते बाउल मध्ये काढायचं. घ्या मग काढून. आणि याच्यात हे सगळं मिक्स करायचं. मिक्स करायचं. अच्छा, म्हणजे तशी या लाडूसाठी करायची जी कृती आहे ती फार सोपी आहे आणि तुम्हाला लगेच लक्षात राहील, लगेच तुम्ही करू शकाल. हो की नाही? हो. बरं, पहिल्यांदा काय लागणार आहे? पिठी साखर घ्यायची. बरं, या. पिठी साखर जरा जास्त घालायची. बरं, कारण साबुदाण्याच्या पिठाला स्वतःची चव नसते. बरोबर. म्हणून. पुढे त्याच्यानंतर पिस्ता पूड घालायची. घ्या. त्याच्यानंतर काजू पूड घालायची. घ्या. सगळ्या ड्रायफ्रुट्सच्या पूड आपण घेतो. हो की नाही? आता आपण कुठली घालूया? बदाम पूड का? खारीक पूड. खारीक पूड. बरं, घ्या. आणि मग बदाम पूड. त्याच्यानंतर बदाम पूड घालायची. वा. आणि सगळ्यात शेवटी वेलची पूड. बरं, आता हे मिक्स करायचं. आता हे सगळं मिक्स करायचं. घ्या मग करून. आणि मग हे जे ड्रायफ्रुटचे काप आहेत ते सजावटीसाठी म्हणून वरती फक्त ठेवण्यासाठी, डेकोरेशन. बरं, आता हे एकत्र करून लाडू वळून घ्यायचे. लाडू वळून घ्यायचे. बरं, ठीक. मिक्स करताना परत तूप घालायचं थोडंसं. जर वाटलं कोरडं आपल्याला तर थोडं तूप आपण घालू शकतो. कारण ते आता पाहताना मला कोरडं वाटतंय आणि ह्याच्याही पलीकडे जाऊन तूप घातलं की मला जरा खायला जास्त आवडतं. किती लागणार आहे तूप? थोडं घालावं, 2 चमचे. हे चांगलं आता मिक्स झालेलं आहे. बरं, आपण आता याचे लाडू वळून घ्या. आपल्याला हव्या त्या आकारात आपण करू शकतो. नाही, पण लाडू म्हणल्यानंतर की जी गोल इमेज आपल्या डोळ्यासमोर येते ती तशीच ठेवली बरी. हो. आणि हा काही कशासोबत खायची गरज नाही, काहीच नाही. लाडू म्हणलं की आपण लगेच खाऊ शकतो. लगेच मी हा उपासाचा लाडू खाऊ शकतो. लगेच तुम्ही लिहून घ्या या लाडूसाठी लागणारं साहित्य आणि कृती. उपवासाचे लाडू बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी साबुदाणा पीठ, पाव वाटी शिंगाड्याचं पीठ, 1 वाटी साजूक तूप, 50 ग्रॅम काजूची पूड, 50 ग्रॅम बदाम पूड, 50 ग्रॅम पिस्त्याची पूड, 50 ग्रॅम खारीक पूड, 1 चमचा वेलची पूड आणि 1/4 वाटी पिठी साखर. कृती: प्रथम फ्राय मध्ये तूप गरम करून त्यामध्ये साबुदाण्याचं पीठ आणि शिंगाड्याचं पीठ घालून एकत्र करून भाजून घ्यावं. एका वाडग्यामध्ये हे भाजलेलं पीठ घेऊन त्यामध्ये पिठी साखर, पिस्त्याची पूड, काजू पूड, बदाम पूड, खारीक पूड आणि वेलची पावडर घालून मिश्रण एकजीव करावं आणि त्याचे लाडू वळून घ्यावेत. आजचा वटसावित्री पौर्णिमेचा विशेष भाग आपण साजरा केला डोंबिवली पूर्व भागातल्या या सगळ्या मैत्रिणींसोबत. मला खूप मजा आली त्यांच्याकडनं ही पूजा पाहताना, त्यांच्याशी गप्पा मारताना. तुम्हाला कसं वाटलं? सगळ्यांना आवडलं ना? व्हेरी गुड. तुम्ही एवढे छान उपासाचे पदार्थ आम्हाला दाखवले, नव्या नवरीवर एवढा भर दिला, त्याच्यामुळे आम्हाला खूप मजा आली. आणि तुम्ही एवढ्या छान छान रेसिपीज केल्याबद्दल तुम्हाला ही झी मराठीकडनं प्रेमाची भेट असतो. धन्यवाद. चला, या ग्रुप मधल्या मैत्रिणींनी आणि मी सुद्धा एन्जॉय केला आजचा भाग. वटसावित्री पौर्णिमेचा हा विशेष भाग तुम्हाला कसा वाटला, आजच्या रेसिपीज कशा वाटल्या हे आम्हाला नक्की कळवा आणि नेहमी कळवत जा, कारण तुम्ही कळवल्याशिवाय आम्हाला कळणार नाही की तुम्हाला आमचा भाग नेमका कसा वाटतो. त्या सगळ्यांसाठी लिहून घ्या आमचा पत्ता. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. आपण आता सगळे मिळून हे पदार्थ खाऊयात. उपासाचे आहेत आणि भुकेची वेळ झालेली आहे. तुम्ही काय निरोप पण फक्त आजच्या भागापुरता. पण त्याआधी आपण एवढे छान जमलोय, तुम्ही एवढे नटले आहात, मी आलोय तुमच्याकडे. एक फोटो काढूया का? माझ्यासोबत काढाल ना? बघा त्या कॅमेऱ्यात. 1 2 3 स्माइल प्लीज. लगेचच हे पदार्थ आपण खायला सुरुवात करूयात, कारण भूक खूप लागली आहे. तुम्हालाही लागली असेल ना? चला, तुम्ही काय निरोप, भेटूया परत पुढच्या भागात. तोपर्यंत असेच छान छान पदार्थ घरी ट्राय करा. मस्त खा, स्वस्त राहा, पाहत राहा. आम्ही सारे खवय्ये. बाय बाय. नव्या नव्या चवी ढवी विचल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवे